आता दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 बातम्या। सातारा जिल्ह्यातील भाजपची महिला आघाडी आक्रमक, जिल्हाधिकारी संतोष पाटलांना घेराव घालून गोरेंची बदनामी थांबवण्याची मागणी, संबंधित महिलेवर कारवाई करण्याची महिला आघाडीकडून निवेदन। मंत्री गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेचा हंबीरराव मोहिते घराण्याशी संबंध जोडल्यानं राजेंद्र मोहिते आक्रमक झालेत। एका यूट्यूब चॅनलसह संजय राऊतांविरोधात हंबीरराव मोहितेंचे वंशज आणि तळबीड ग्रामस्थांची घोषणाबाजी। त्यांनी आमचे मोबाईल काढून घेतले। एक अधिकाऱ्यांना तुम्ही ढसाळांचे कोण लागता विचारलं। तुम्ही मराठा दलित लोक सिनेमा काढता असं म्हणत त्यांनी आम्हाला उचकवण्याचा प्रयत्न केलाय। ढसाळ कुटुंबियांचा सेन्सॉर बोर्डावर आरोप। आरोपी दत्ता गाडे लपलेल्याच गुन्हाट गावात पोलिसांकडून तपास सुरू आहे। आरोपीनंच भेट घेतलेल्या 7 व्यक्तींचा पोलिसांनी जबाब नोंदवलाय। आरोपी फरार झाल्यानंतर एका गॅरेजमध्ये गेला होता। पोलिसांनी 150 एकर परिसरात मोबाईलचा शोध घेतलाय। आपल्या संस्कृतीप्रमाणे भाविकांनी तुळजाभवानी मंदिराचं पावित्र्य जपलं पाहिजे। तोकडे कपडे आणि शॉर्ट पॅन्ट घालून दर्शनाला येणं बरोबर नाही। बरमुडा घालून यायला ही मॉर्निंग वॉकची जागा नाहीये। संभाजीराजे छत्रपतींचं आवाहन। कर चोरी प्रकरणी पार्ले कंपनी आयटीच्या रडारवर। मुंबईत पार्लेजी कंपनीशी संबंधित अनेक ठिकाणी छापे। मुंबईतल्या काही ऑफिसमध्ये छापेमारी सुरू असल्याची माहिती आहे। राज्याचा आर्थिक पाहणी सर्वेक्षण अहवाल समोर। राज्यासमोर आर्थिक संकट वाढलंय। उत्पन्नापेक्षा खर्च जास्त। राज्याच्या महसुलात 3% तूट आहे। पंतप्रधान सूर्यघर योजनेच्या धर्तीवर राज्यातही योजना। 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्यांवर योजनेमुळे फायदा होईल, तर प्रीपेड मीटर बसवण्यात येणार नाही, फडणवीसांची घोषणा। आदिम जमातींसाठी महायुती सरकार विविध योजना राबवणार। प्रधानमंत्री जनमत योजनेच्या माध्यमातून अंमलबजावणी करणार। आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारचा नवा प्रयत्न।